किचनमधली ही एक गोष्ट आपल्या चेहऱ्यासाठी अगदी मॅजिकली काम करते आणि तीच गोष्ट आज मी तुमच्यासोबतसुद्धा शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हालासुद्धा जर तुमच्या चेहऱ्यावर काळपटपणा जाणवत असेल, तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स, मुरूम, दागधब्बे जाणवत असतील आणि वांग चेहऱ्यावर आहे आणि वर्षानुवर्ष तो कमी होण्याऐवजी जर वाढतच असेल ना, तर अशा भरपूर सगळ्या समस्या चेहऱ्यावर असतील, तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खास आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि स्टेप बाय स्टेप फॉलोसुद्धा करा. कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी अशी एक साधी सोपी घरगुती होम रेमेडी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, जी तुमच्या चेहऱ्यावर मॅजिकली काम करेल. तुमचा चेहरा बघून तुमच्या मैत्रिणी, तुमचे नातेवाईक सगळेजण तुम्हाला विचारतील की पार्लरमधली नक्की कुठली ट्रीटमेंट केली. तेव्हा तुम्ही अगदी आश्चर्याने आणि हसत उत्तर द्याल की फक्त या घरगुती उपायाने माझ्या चेहऱ्यावर हा इतका नॅचरल ग्लो आलेला आहे. तर चला, आज आपण बनवणार आहोत आपल्या चेहऱ्यासाठी एक मॅजिकल अशी होम रेमेडी, जी घर बसल्या अगदी एकही रुपया न खर्च करता तुम्हाला इन्स्टंट ग्लो देणार आहे. त्यासाठी आपल्याला किचनमधली पहिली वस्तू लागणार आहे ती म्हणजे मसूर डाळ. आता आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये या वस्तू अवेलेबल असतात. आता मसूर डाळ खाण्यामध्ये जितकी फायदेशीर आहे तितकीच मॅजिकली ती आपल्या चेहऱ्यावर सुद्धा काम करते. तुमच्या चेहऱ्यावर जी नैसर्गिक चमक, गुलाबी ग्लो येतो त्यासाठी हीच मसूर डाळ वापरली जाते. तर याच मसूर डाळीचा वापर करून आपण एक साधा सोपा फेस पॅक बनवणार आहोत. आता सगळ्यात अगोदर ना मसूर डाळ जी आहे ती आपल्याला स्वच्छ धुवून उन्हामध्ये कडकडीत सुकवून घ्यायची आहे. आता जर सध्या पावसाचे दिवस आहेत, ऊन नसेल, तर अशा वेळी ना थोडीशी मसूर डाळ आपल्याला तव्यामध्ये गरम करून घ्यायची, जेणेकरून याची पावडर व्यवस्थित बनेल. आता मसूर डाळ आपल्याला 2 चमचे इतकी मसूर डाळ घ्यायची. आता ही मसूर डाळ ना वापरण्यापूर्वी नक्की ती धुवून उन्हामध्ये सुकवून किंवा तव्यामध्ये गरम करून घ्या, कारण याच्यावर भरपूर केमिकल असतं. त्याचा आपल्या चेहऱ्यासाठी कधीकधी साईड इफेक्टसुद्धा होऊ शकतो. आता त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट आपल्याला इथं दिसते ती म्हणजे तांदूळ. आता कोरियन ग्लास स्किनसारखी तुकतुकीत आणि चमकणारी त्वचा आपल्या प्रत्येकीलाच आवडते आणि प्रत्येकीला असं वाटतं की आपला चेहरासुद्धा सुंदर आणि नितळ असावा, एकही डाग आपल्या चेहऱ्यावर नसावा. तर त्याचसाठी आपण वापरणार आहोत तांदळाचं पीठ. आता इथं तांदळाच्या पिठाऐवजी मी इथं घेतलेले आहेत तांदूळ. तुम्ही जो कुठला रेग्युलर तांदूळ वापरता तो तांदूळसुद्धा तुम्ही इथं घेऊ शकता. आता तांदूळसुद्धा आपल्याला 2 चमचे घ्यायचे आहेत, म्हणजे 2 चमचे मसूर डाळ आणि 2 चमचे तांदूळ या प्रमाणामध्ये आपल्याला हे मिश्रण तयार करून ठेवायचे. आता या दोन्ही गोष्टी मॅजिकली आपल्या चेहऱ्यावर काम करणार आहेत, पण ते कशा पद्धतीने अप्लाय करायचं, काय काळजी घ्यायची, हे सगळं मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. फक्त त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय हे सुद्धा नक्की कमेंट करून सांगा. तर चला, आता या दोन्ही गोष्टी आपल्याला छान अशा मिक्सरमधून फिरवून घ्यायच्या आहेत. आता मिक्सरचं भांडंसुद्धा इथं स्वच्छ घ्यायचं आहे, कारण आपण हे चेहऱ्यासाठी वापरणार आहोत आणि दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला पाहिजे त्या कन्सिस्टन्सीमध्ये तुम्ही इथं बारीक करून घ्यायचे. म्हणजे एकदम रवाळ ठेवायचं थोडंसं, किंवा तुम्हाला एकदम बारीक फाईन पावडर करायची असेल तरीसुद्धा तुम्ही जास्त वेळा फिरवून ती एकदम बारीक पावडरसुद्धा करू शकता. आता मी इथं ना थोडंसं रवाळच ठेवलेलं आहे, जेणेकरून चेहऱ्याची स्क्रबिंगसुद्धा या दोन्ही गोष्टींच्या मदतीने मला करता येईल. नाहीतर तुम्ही अशा पद्धतीने एकदम बारीक फाईन पावडरसुद्धा त्याची करू शकता. आता हे तयार करून घेतलेलं मिश्रण आपल्याला 15 दिवस ते 1 महिन्यासाठी आरामामध्ये पुरेल इतक्या क्वांटिटीमध्ये सुद्धा तुम्ही हे एकदाच बनवून घेऊ शकता. म्हणजे प्रत्येक वेळी तुम्हाला ही प्रोसेस करण्याची गरज लागणार नाही. तर आता साधारणतः हा छोटा स्टीलचा डबा आहे ना, याच्यामध्ये मी क्वांटिटी या पिठाचे काढून ठेवलेली आहे. हे साधारणतः मला 15 दिवस ते 1 महिनापर्यंत पुरेल, कारण अशा बऱ्याच DIY होम रेमेडी मी माझ्या स्किनसाठी आणि हेअरसाठी करत असते. तर तुम्ही बघू शकता रवाळ असं हे तांदळाचं आणि मसूर डाळीचं पीठ आपण तयार करून घेतलेलं आहे. आता याचाच वापर करून आपल्याला मॅजिकल असा फेस पॅक बनवायचा आहे, ज्याच्यामुळे आपल्या चेहऱ्यावर एक नैसर्गिक चमक मिळेल आणि पार्लरमधल्या कुठल्याही ट्रीटमेंटशिवाय तुम्हाला घर बसल्या नैसर्गिक ग्लो तुमच्या चेहऱ्यावर मिळणार आहे. तर चला, आता फेस पॅक बनवण्यासाठी इथं आपल्याला स्वच्छ बाउल घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये ना तुम्हाला जितक्या क्वांटिटीमध्ये फेस पॅक बनवायचा आहे तितक्या क्वांटिटीमध्ये आपल्याला इथं पीठ घ्यायचं आहे. आता साधारणतः 1 चमचा किंवा 1.5 चमचा इतकी क्वांटिटी एका वेळच्या यूजसाठी आपल्याला पुरेशी होते. तुम्ही हा तयार करून घेतलेला मसूर डाळ आणि तांदळाचं पीठ हा स्क्रबर म्हणून सुद्धा संपूर्ण शरीरावर सुद्धा लावू शकता. आता याच्यामध्ये दुसरी गोष्ट आपल्याला ॲड करायची आहे ती म्हणजे चिमूटभर हळद. हळदसुद्धा आपल्या स्किनसाठी भरपूर फायदेशीर ठरते. आणि त्यानंतर इथं मी घेणार आहे थोडंसं आपल्याला घ्यायचं आहे दही. आता दह्यामध्ये सुद्धा भरपूर चांगली लॅक्टिक ॲसिड असतं. ज्या पद्धतीनं आपल्या स्किन केअरमध्ये आपण दूध वापरतो त्याच पद्धतीनं आज मी इथं दहीसुद्धा वापरणार आहे, ज्याच्यामध्ये ब्लिचिंग प्रॉपर्टीजसुद्धा असतात आणि चेहऱ्यावर एक छान ग्लो येतो, शाईन येते. तर त्यासाठी आपल्याला दही घ्यायचं आहे. आता इथं मी थोडंसं आंबट दही घेतलेलं आहे, ज्याच्यामध्ये पाणी जास्त नाही आहे. अशा पद्धतीनं दही आपल्याला घ्यायचं आहे. आणि त्यानंतर मी इथं ॲड करणार आहे ग्लिसरीन.
आता आपली चमकदार त्वचा होण्यासाठी ग्लिसरीन फार महत्त्वाचं आहे। कुठल्याही कॉस्मेटिकमध्ये तुम्ही बघा ग्लिसरीन हा कंटेंट तुम्हाला मिळेल, कारण आपल्या चेहऱ्यावर एक चमक येण्यासाठी ग्लिसरीन वापरलं जातं आणि तेच ग्लिसरीन मी आज इथं फेस पॅकमध्ये सुद्धा वापरते, ज्याच्यामुळे सुद्धा आपला चेहरा छान तुकतुकीत आणि ग्लोईंग दिसायला मदत होईल। आता या सगळ्या गोष्टी आपल्याला छान एकत्र मिक्स करून घ्यायच्यात आणि याची फेस पॅकची कन्सिस्टन्सी सुद्धा मेंटेन करण्यासाठी आपल्याला अजून एक गोष्ट इथं ॲड करायची आहे। आता हे थोडंसं घट्ट दिसतंय, तर याच्यामध्ये मी वापरणार आहे गुलाब पाणी। आता इथे ना तुम्ही जर दूध वापरलं तर तुम्हाला गुलाब पाणी एक्स्ट्रा वापरण्याची अजिबात गरज नाही, पण मी हा दही वापरलेला आहे, त्यामुळे मी इथं गुलाब पाणीसुद्धा घेणार आहे। आणि गुलाब पाणी आपल्या चेहऱ्याला छान हायड्रेट ठेवतं, त्यामुळे थोडंसं गुलाब पाणी आपल्याला इथं ॲड करायचं आहे। आणि फेस पॅकची कन्सिस्टन्सी मेंटेन करत करत तुम्हाला वाटेल थोडंसं त्या पद्धतीनं गुलाब पाणी तुम्ही इथं ॲड करू शकता, कारण आपण मसूर डाळ आणि तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामुळे ना गुलाब पाणी जे आहे ते थोडं थोडं हे सगळं शोषून घेतं आणि त्याच्यामुळे पुन्हा आपल्याला थोडंसं गुलाब पाणी याच्यामध्ये वरून ॲड करावं लागतं, जेणेकरून आपल्याला फेस पॅकची कन्सिस्टन्सी छान अशी मेंटेन करता येईल। खूप घट्टसुद्धा आपल्याला फेस पॅक करायचा नाही किंवा खूप पातळसुद्धा फेस पॅक करायचा नाही आहे। मीडियम आणि सिल्की स्मूथ कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला घरच्या घरी हा फेस पॅक तयार करायचा आहे, ज्याच्यामुळे पार्लरसारखा ग्लो आपल्याला नक्कीच मिळणार आहे। तर तुम्ही बघू शकता छान असा फेस पॅक आपला तयार झालेला आहे। आता हा तयार करून घेतलेला जो फेस पॅक आहे तो लगेच आपल्या चेहऱ्यावर अप्लाय न करता 1 ते 2 मिनटं हा तसाच ठेवू द्यायचा, जेणेकरून याच्यामधलं गुलाब पाणी जे आहे किंवा दही आहे हे पूर्ण मसूर डाळ आणि तांदळाच्या पिठामध्ये शोषलं जाईल आणि याचे डबल बेनिफिट आपल्या स्किनमध्ये मिळतील। तर चला आता हा चेहऱ्यावर अप्लाय करण्यापूर्वी चेहरा आपला स्वच्छ पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायचा, जेणेकरून ना जो कुठला फेस पॅक आपण चेहऱ्यावर लावू ना त्याचे चांगले बेनिफिट आपल्याला चेहऱ्यावर मिळतील। आता इथं तयार करून घेतलेला फेस पॅक तुम्ही बोटांच्या मदतीनं खालून वरच्या साईडला चेहऱ्यावर लावून घ्यायचा आहे। आता कुठलाही फेस पॅक शक्यतो अप्लाय करण्यापूर्वी ना मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगते तुम्ही शक्यतो रात्रीच्या वेळी अप्लाय करा, कारण रात्रीच्या वेळी आपण रिलॅक्स असतो, आपली स्किनसुद्धा रिलॅक्स आणि रिपेअर होत असते, त्याच्यामुळे आपल्या स्किनला त्याचा खूप चांगला फायदा मिळतो। आणि दिवसा बऱ्याचदा आपल्याला घराबाहेर पडावं लागतं, सन एक्सपोजर होतं आणि त्यामुळे सुद्धा कधी कधी आपल्या चेहऱ्यावर त्याचा साईड इफेक्ट होऊ शकतो, त्यामुळे बेटर वे तुम्ही शक्यतो रात्रीच्या वेळी हा फेस पॅक अप्लाय करा। आता छान फेस पॅकची सिंगल लेअर आपल्याला अप्लाय करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर ना 10 ते 15 मिनटं हा असाच चेहऱ्यावरती सुकू द्यायचा आहे। आता थोडासा शिल्लक राहिला तो मी हातांवर सुद्धा अप्लाय केलेला आहे आणि 10 मिनटासाठी हा आपल्याला सुकू द्यायचा आहे। हा व्यवस्थित स्किनमध्ये लगेच ड्राय होतो। आता तुम्ही बघू शकता हा स्किनमध्ये ड्राय झालेला आहे, तर आपल्याला हा काढण्यासाठी सुद्धा इथे एक स्टेप फॉलो करायची आहे, ज्याच्यामुळे सुद्धा आपल्या चेहऱ्यावर छान ग्लो येणार आहे। तर इथं थोडासा पाण्याचा ओला हात घ्यायचा आणि त्याच्यानंतर ना आपल्या चेहऱ्यावर आपल्याला सर्क्युलर मोशनमध्ये हलक्या हातानं मसाज करायची आहे। आता ही मसाज केल्यामुळे ना आपल्या चेहऱ्यावरचे ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स, चेहऱ्यावर असलेली डल स्किन आणि सोबतच आपल्या चेहऱ्यावर आलेली बारीक लव ही सुद्धा निघून जाते आणि त्यामुळे सुद्धा आपला चेहरा फ्रेश टवटवीत दिसायला लागतो। आणि त्यानंतर तुम्हाला थंड पाण्याने चेहरा जो आहे तो व्यवस्थित धुवून घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकता इतके छान अमेझिंग रिझल्ट्स तुम्हाला सुद्धा मिळणार आहे। चेहऱ्यावरची डल स्किन, ड्रायनेस सोबतच ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स निघून गेल्यामुळे चेहरा एकदम चमकदार आणि गुळगुळीत झालेला जाणवतो आणि हा आलेला चेहऱ्यावरचा ग्लो लॉक करून ठेवण्यासाठी इथं आपल्याला मॉइश्चरायझरसुद्धा नक्की वापरायचा आहे। आता पूर्ण रात्रभर स्किन आपली छान रिलॅक्स आणि रिपेअर होईल आणि सकाळी उठल्यानंतर तुम्हाला चेहऱ्यामध्ये अजून डबल जास्त फ्रेशनेस जाणवेल। तर चला मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते। आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओबद्दल तुम्हाला काही शंका असेल तर ती सुद्धा नक्की कमेंटमध्ये सांगा। सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, थँक्यू सो मच।